शेतकरी बांधवांनो नमस्कार. संगमनेर तालुका येथे गुंजाळवाडी येथे प्रगतशील शेतकरी नितीन भाऊ गुंजाळ यांच्या झेंडूच्या प्लॉटवर आज आपण आलेलो आहेत. तर त्यांनी सुरुवातीपासून आपलं मार्गदर्शन घेतलेलं आहे. एक झेंडूची त्यांची एक छोटीशी यशोगाथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचा परिचय आणि नितीन संभाजी गुंजाळ, गुंजावडी येथील राहणारा आणि प्रथमच झेंडूचं पीक या ठिकाणी केले असून मी पिकाबद्दल जास्त काही माहीत नव्हतं, पण आपल्या राठोड सरांच्या जे टेक्निक आहे, जे मार्गदर्शन आहे, या मार्गदर्शनाखाली झेंडूचं भरघोस असं उत्पादन आपण पाहू शकता. या ठिकाणी उत्पादन आलेलं आहे. या राठोड सरांच्या टेक्नॉलॉजी नुसार आपण झेंडू लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत सर्वच नियोजन त्यांच्या नियोजनाखाली आपण या ठिकाणी मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. जे ते सांगतील ते प्रॉपर मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनानुसार बेड पाडणं असेल, खत भरणे असेल, रोपांची लावायची पद्धत असेल, त्यांचं ड्रेंचिंग असेल, त्यांचं फवारणी असेल, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला हा राठोड सरांकडून मिळाला. त्यामुळे भरघोस असं उत्पादन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्याला मिळालेलं आहे. आणि आम्ही पाडव्याच्या दृष्टीनं हा झेंडूची लागवड या ठिकाणी केलेली होती आणि उन्हाळ्याचं झेंडू या पिकाला भाव राहतील या हिशोबाने याचं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं. आणि राठोड सरांच्या मार्गदर्शनाने कमीत कमी खर्चात एकदम जास्तीत जास्त चांगला प्लॉट या ठिकाणी आलेला आहे. आणि पाडव्याच्या मुहूर्तावर हार्वेस्टिंगसाठी आम्ही सज्ज आहोत. अतिशय सुंदर उत्पादन या ठिकाणी मिळण्याची शक्यता आम्हाला आहे. आणि झाडाची ग्रोथ असेल, झाडाचं फुलाची क्षमता असेल आणि एकदम काळोखी वगैरे कसं काय सर आता प्लॉटला? चांगली. बरं. आणि कोणत्या व्हरायटी आहे सर आपल्या ह्या? विजेता आणि अंबर. तर शेतकरी बांधवांनो, लाल ऑर्डर सीडची विजेता आणि अंबर येलो या दोन व्हरायट्या त्यांनी केलेल्या आहेत. आज प्लॉटची जी काही कंडिशन पाहता ओव्हरऑल एक नंबर त्यांनी प्लॉट बनवलेला आहे. आणि त्यांनी वेळेवर मार्गदर्शन घेऊन वेळोवेळी कामकाज केले. जमिनीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं शेणखतसुद्धा भरलं. शेणखतामुळे एक जमिनीत जी सेंद्रिय कर्ब, जी जमिनीचा कस ताकद जी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीनं. तर नितीन भाऊ, आपलं तुम्हाला वेळोवेळी ग्राउंड लेवलला येऊन मार्गदर्शन होतं का? बांधावर येऊन होतं का? बांधावर येऊन 100% पाहणी करून, पानदेट, मुळी पाहणी, पाणी पाहणी. 8 दिवसाला सरांची व्हिजिट प्लॉटला असायची. आणि काय आज प्लॉटला कमी आहे, काय जास्त आहे, तर त्या गोष्टी आम्ही लगेच बदल करून त्यातून काय फवारणी केली पाहिजे, काय खत सोडलं पाहिजे, त्याची ग्रोथ कशी होईल, त्याचं उत्पादन अधिकाधिक कसं वाढेल याच्याकडे सरांचा भर होता. आणि कमीत कमी खर्चात ते कसं बसेल हा मेन पर्पज आणि मेन उद्देश होता. बरं, आज रोग नियंत्रण वगैरे पिळकरपा असेल, भुरी डावणी नियंत्रणात आहे का? आळी वगैरे 100% सर्व रोग माझे नियंत्रणात आहे. तुम्ही आणि पाहू शकता काळोखी सुद्धा नंबर 1 आहे. बघू शकता मित्रांनो, एकदम जबरदस्त टेनिस सेगमेंट मध्ये आहे. आणि नितीन भाऊंनी हा जो काही प्लॉट आहे तो आता गुढीपाडव्याच्या टार्गेटसाठी, म्हणजे त्याच्यावर फोकस आहे. गुढीपाडव्याला याचं हार्वेस्टिंग झालं पाहिजे, त्या हिशोबाने हा प्लॉट आता लावून धरलेला आहे. पाहू शकता एक नंबर, एकंदरीत जबरदस्त परिस्थिती आहे. तर नितीन भाऊ, तुम्ही आपली ट्रीटमेंट घेतली, तुम्ही समाधानी आहात का? दुसऱ्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगशाल? 100% मी समाधानी आहे. हे जे टेनिस याचं फूल आहे, एकदम उच्च क्वालिटीचं फूल आणि अतिशय उत्कृष्ट दर्जा या फुलामध्ये आहे. हे 3 ते 4 दिवस हे असंच राहू शकतं. किती दाबून ठेवलं तुम्ही तरी ते व्यवस्थित राहतं. आणि याची टिकवण क्षमता जास्त आहे. आणि जास्तीत जास्त खतं औषधं कमी प्रमाणात वापरून याची जास्तीत जास्त ग्रोथ कशी होईल हे राठोड सरांकडून मार्गदर्शन घेऊन अतिशय उत्कृष्ट असा हा प्लॉट तयार झालेला आहे. शेतकरी बांधवांना काय सांगशाल तुम्ही? ट्रीटमेंट त्यांनी आपली फॉलो केली पाहिजे की नाही? 100% शेतकरी बांधवांना मी फायदेशीर आहे का? परवडेल अशी जास्त महागडी ट्रीटमेंट आहे? नाही, 100% मी आपल्या शेतकरी बांधवांना एक आव्हान करेल की राठोड सरांच्या नियोजनामध्ये काय असतं, आपण शेतीमधलं आपल्याला ज्ञान कमी असल्यामुळे कंपन्यावाले, औषधांवाले, दुकानदार
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे औषधं, वेगवेगळ्या प्रकारचे खत, बरोबर. महागडे खतं, ज्याची गरज नाही अशी खतं, पण प्रॉपर त्याची- पाहणी करून हा. प्रत्यक्ष पाहणी हो, करून प्रत्यक्ष दिलेला सल्ला पाहणी हा करून- कधी सुद्धा प्रत्यक्ष पाहणी करून दिलेला सल्ला हा 100% योग्यच राहील आणि योग्यच असतो. बरं. आपण न पाहता औषधं घेऊन येतो, दुकानदाराकडून सोडतो, त्याचा रिझल्ट मिळत नाही आणि बरोबर. त्यामुळे शेती लॉस मध्ये येते. 100%. आज मी राठोड सरांमुळे माझी खतांची, औषधांची खूप बचत झाली 100%. आणि ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट आम्ही Follow 100% केली. प्लॉट मध्ये केली. ओके. त्यामुळे उत्पादन आणि हार्वेस्टिंग एकदम चांगल्या प्रकारचं आणि उच्च प्रतीचं उत्पादन आम्हाला मिळालेलं आहे. ओके, धन्यवाद नितीन भाऊ. क्वालिटी इन क्वांटिटी नंबर 1. पुढं लाल आहे, लाल प्लॉट.